नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा थंडीने चांगलंच कुडकुडलेला असतो। आता जीवा लाईव्ह जात आपल्या फॅन्सला नमस्कार मित्रांनो असं म्हणत आता पुढे म्हणू लागतो, थंडी जरा जास्तच आहे असं आपल्याला दरवर्षी वाटत असतं। थंडी जरा जास्तच आहे असं आपल्याला दरवर्षी वाटत असतं। कितीही जपून ठेवलं तरी स्वेटर नको तिथे फाटतं, कितीही जपून ठेवलं तरी स्वेटर नको तिथे फाटतं असं म्हणत आता जीवाने छान कविता तर तयार केलेली असते, पण स्वतःच थांबतो आणि म्हणतो नाही नको, थंडीच्या या दिवसात कवितेचा विनोद करायला नको। पण या थंडीपासून वाचण्यासाठी नक्की करायचं तरी काय? थंडीत उष्णतेची गरज असते, पण ही उष्णता मिळवण्यासाठी लागतं ते म्हणजे हीटर, ब्लँकेट्स किंवा सगळ्यात महत्त्वाचं आणि मस्त म्हणजे चिकन मंचाव सूप असं म्हणत जीवा आपल्या मनातील भावना आपल्या फॅन्ससमोर लाईव्हद्वारे व्यक्त करत असतो। तर जीवा पुढे म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर बायकोच्या प्रेमाची ऊब। पण काय करणार, सध्या तरी या चारांपैकीही माझ्याकडे तर काहीच नाहीये। मला काय करावं काहीच कळत नाहीये, कारण एकही गोष्ट माझ्याकडे नाहीये। तर जीवा म्हणतो, मला तरी असं वाटते की ही थंडी माझी खंटीच वाजवणार आहे। तर दुसरीकडे गुड्डू आता इकडे मोहितेंच्या घरची बेल वाजवतो। तर आता नंदिनीचे वडील दरवाजा उघडतात आणि विचारतात, काय झालंय, काय हवंय? तर गुड्डू आपल्या भाषेतच काय हवंय हे सांगत असतो। तर नंदिनीचे वडील म्हणतात, अरे गुड्डू, मी तुला किती वेळा सांगितलं आहे मराठीत बोलत जा, तुला काय हवंय? तर गुड्डू म्हणतो, चादर। तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, देतो, माणुसकी म्हणून देतो, पण तू जर त्या टोणग्याला दिलीस ना तर तुला कामावरून काढून टाकेन। तर आता गुड्डू म्हणू लागतो, नाही मालक, मी कोणालाही देणार नाही। कसं आहे ना, तुमच्या दुश्मनाला मी मदत करणार नाही, त्याला चादरही देणार नाही आणि आदरही देणार नाही। आता हे ऐकल्यानंतर नंदिनीच्या वडिलांना हसायला येऊ लागतं। तर त्याचवेळी तिथे नंदिनी आलेली असते। नंदिनी आपल्या बाबांना विचारते, बाबा काय झालंय? तर नंदिनीचे बाबा नंदिनीला म्हणतात, काही नाही ग, या गुड्डूला थंडी आहे म्हणून एक चादर हवी होती, त्याला ब्लँकेट हवंय, देशील का? पण हो, मी त्याला सांगितलं आहे की त्या जीवाला अजिबात ब्लँकेट द्यायचा नाही, चांगला थंडीत कुडकुडू देत, हातपाय थंड पडले ना की येईल डोकं ठिकाणावर, तोपर्यंत काही डोकं ठिकाणावर येणार नाही, त्यामुळे तूही याला काही द्यायचं नाही, एकच चादर द्यायची असं म्हणत आता नंदिनीचे वडील तिथून निघून जातात। परंतु नंदिनीला मात्र मनातून जीवाची खूप काळजी वाटत असते। तर नंदिनी गुड्डूला म्हणते, तुम्ही थांबा, मी आलेच असं म्हणत आता नंदिनी तिच्या रूममध्ये येते आणि गुड्डूसाठी ब्लँकेट घेऊन जात असते। आणि त्यावेळी ती तिचा मोबाईल हातात घेते आणि पाहते तर जीवा लाईव्ह आलेला असतो। जीवा थंडीने कुडकुडत असतो आणि त्याने लाईव्हमध्ये आपल्या फॅन्सना सांगितलेलंही असतं की एवढ्या थंडीत आता मला काय करावं काहीच कळत नाही, एवढी थंडी पडली आहे की यातून स्वतःला कसं वाचवायचं, कारण वाचवण्यासाठी उबदार काहीतरी हवं असतं, पण तेच तर माझ्याकडे नाहीये। जीवा आपल्या फॅन्सला म्हणू लागतो, आज तर मला असं वाटतंय की माझी कुल्फी होणार आहे, म्हणजे माझ्याकडे ना शेकोटी आहे ना घमेला आहे। बिरबलातल्या त्या गोष्टीसारखं त्या माणसाप्रमाणे मला सुद्धा रात्रभर असं थंडीत कुडकुडत राहावं लागणार आहे। आजची रात्र तर माझी अशीच जाणार आहे। हात तर एवढे गारटले आहेत ना की आता मला हातात फोनही पकडता येत नाही। आता जीवाचा हा लाईव्ह व्हिडिओ पाहून नंदिनी मात्र घाबरून गेलेली असते। नंदिनीला जीवाची काळजी वाटत असते। जीवाची ती अवस्था पाहून नंदिनीला काय करावं काहीच कळत नसतं। तर जीवा लाईव्ह मध्ये म्हणतो, पण काय करणार मित्रांनो, हे तर माझ्या नशिबाचे भोग आहेत आणि ते तर मला भोगावेच लागणार। आजची ही रात्र मला थंडीत बसूनच फाईट करावी लागणार आहे। जीवा आपल्या फॅन्सला म्हणतो, आता तर माझ्यात बोलण्याची अजिबातच ताकद नाहीये, गुड नाईट, जगलो वाचलो तर उद्या भेटूच, गुड नाईट असं म्हणत जीवा आपला लाईव्ह तिथेच संपवतो। नंदिनी आपला मोबाईल ठेवते आणि म्हणते, नाही नाही, कारण काही झालं तर यांना थंडीमुळे ताप नको यायला। आता हिरोगिरी करतील परंतु आजारपण काही झेपणार नाही, नकोच, ते आजारपणपेक्षा आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणत शेवटी बायको ती बायको, आणि म्हणूनच बायकोप्रमाणेच आता नंदिनी सुद्धा जीवाची काळजी घेत गुड्डूकडे एक नाही तर 2 ब्लँकेट देण्यासाठी घेऊन येते। तर गुड्डू म्हणतो, 2 ब्लँकेट? तर नंदिनी म्हणते, त्यांना पण द्या। तर गुड्डू मुद्दामहून नंदिनीला विचारतो, त्यांना म्हणजे कोणाला? तर नंदिनी म्हणते, अहो असे काय करताय, त्यांना? तर गुड्डू म्हणतो, समज गए। तर नंदिनी म्हणते, आणि त्यांना म्हणावं की नीट पांघरून घ्या। गुड्डू म्हणतो, हो मी सांगेन, पिंकीची कसम। आता नंदिनीच्या नजरेतही जीवाविषयीचं प्रेम हे गुड्डूने पाहिलेलं असतं। त्यांना देतो असं सांगत आता गुड्डू तिथून निघून जातो। नंदिनी दरवाजा बंद करून घेते। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं
पार्थ हिम्मत करून तो पेनड्राईव्ह हातात घेतो आणि म्हणू लागतो, पार्थ तुला हा पेनड्राईव्ह पाहावाच लागेल, कारण हे फोटो पाहिल्याशिवाय कळणार तरी कसं की नक्की हे सगळं काही कोणी घडवून आणलंय. आपल्याला आता काही करून शोधावंच लागेल. आपल्या मनाची समजूत काढत आता पार्थ तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करणार, परंतु त्याचवेळी दरवाजा वाजला जातो. तर पार्थ म्हणतो या आतमध्ये, परंतु पुन्हा एकदा दरवाजा वाजला जातो. पार्थ म्हणतो द डोअर ओपन आहे, प्लीज आतमध्ये या, परंतु कोणीही आतमध्ये येत नाही. पुन्हा एकदा दरवाजा वाजवला जातो आणि त्यावेळी पार्थ स्वतःहूनच दरवाजा उघडून बाहेर येऊन पाहतो तर बाहेर काव्या उभी असते. तर पार्थ म्हणतो काय झालं, इथे का आलात? त्या बोक्यासोबत खेळून बोर झालात का म्हणून इथे आलात? आता मात्र काव्या पार्थकडे पाहते तर काव्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. आता काव्याचे पाणावलेले डोळे पाहून पार्थचा जीव कासावीस होतो. पार्थ घाईघाईनेच काव्याच्या जवळ जातो आणि म्हणतो काव्या काय झालंय, तुम्ही का रडताय, तुम्हाला कुठला त्रास होतोय का? परंतु त्याचवेळी पार्थ आपले हात मागे घेतो आणि म्हणतो काय झालंय काव्या, तुम्ही का रडताय, तुम्हाला कोणी काही बोललंय का, सांगा काव्या. तर काव्या काहीच बोलत नाही, ती खूप रडू लागते. पार्थ म्हणतो काव्या तुम्ही जर सांगितलं नाही तर मला कसं कळणार आहे की नक्की काय झालंय, मी आईबाबांना बोलवू का, कारण जर आईने पाहिलं तर आईला वाटेल की मीच काहीतरी तुम्हाला बोललो आहे, काय झाले ते सांगा तरी. काव्या म्हणते ते रम्या, परंतु काव्या तिथेच थांबते. पार्थ म्हणतो काय झालंय, बोला प्लीज, तुम्ही सांगा मला काय झालंय. काव्या म्हणते काहीच नाही. तर पार्थ म्हणतो मग तुम्ही इथे का आलाय, नक्की काय झालंय ते सांगा. तुम्ही एक काम करता का, तुम्ही आतमध्ये या काव्या, आपण बसून बोलूया. काव्या म्हणते नाही नको, मी आतमध्ये नाही येऊ शकत, त्यापेक्षा मी इथे आलेच नाही असं समजा. असं म्हणत काव्या पुन्हा एकदा पार्थकडे पाहते आणि धावत पडत गेस्ट रूमच्या दिशेने निघून जाते. पार्थ काव्याला आवाज देण्याचा, तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु काव्या काही थांबत नाही आणि काव्याची ती अवस्था पाहून पार्थला काही कळत नसतं. पार्थ घाबरून गेलेला असतो. त्याला काळजी वाटत असते की काव्याला नक्की काय झाले, ती एवढी का रडत आहे. तिने काहीच सांगितलं नाहीये, कुठल्याच प्रश्नाचं उत्तर पार्थला मिळालेलं नसतं आणि म्हणून खरं कारण काय आहे हे पार्थलाही कळत नसतं. तर दुसरीकडे रम्या आपल्या आईला गोल गरागर फिरवते. वसुहत्या म्हणतात रम्या रम्या अगं थांब, अगं किती रात्र झाली आहे, आपण काही मंगळागौर जागवणार आहोत का, ही फुगडी वगैरे नक्की काय चाललंय तुझं, आणि तू एवढी का खुश आहेस, काय झालंय नक्की सांगशील का? रम्या म्हणते आई अगं तुला मी कसं आणि काय सांगू, मला काहीच कळत नाही. वसुहत्या म्हणतात अगं तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय की तू किती खुश आहेस, नक्की काय झालंय हे सांगशील का? तर आता रम्या म्हणते हो आई, अगं आज पहिल्यांदा त्या काव्याच्या नजरेत पार्थला गमवण्याची भीती मी पाहिली आहे. तिचे ते थरथरणारे हात आणि तो कापरा आवाज, काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. तिची झालेली ती अवस्था पाहून मला तर खूप आनंद झालाय आई. असं म्हणत रम्या खूप खुश असते आणि घडलेला सर्व प्रसंग वसुहत्यांना सांगते. आता रम्या थोडी बोलायची थांबते आणि म्हणते थोडं वाईट वाटलं मला. वसुहत्या म्हणतात रम्या अगं तू काय बोलतेस, तिला पार्थला गमवायची भीती वाटते हे पाहून तुला का अशी घाबरण्याची गरज आहे, तू का घाबरतेस? रम्या म्हणते आई तिच्या नजरेत पार्थला गमवण्याची जी भीती होती ना ती पाहून मला वाईट वाटलं, कारण मला असं वाटत होतं की मीच तिथे उभी आहे, कारण हे सगळं काही मी अनुभवलं आहे, या सगळ्यातून मी गेले आहे आणि म्हणूनच मला काव्याबद्दल थोडं वाईट वाटलं. आपलं प्रेम आपल्यापासून दूर निघून जाणार, आपलं प्रेम आपल्याला आयुष्यभर मिळणारच नाही, ही भावना खरंच खूप मनाला हिलावणारी असते. आणि हे ज्यावेळी माझ्या बाबतीत घडलं ना त्यावेळी मी सुद्धा खूप अपसेट झाले होते, माझी सुद्धा हीच अवस्था झाली होती. पण हां एवढं मात्र नक्की की दुसऱ्याचं दुःख घेऊन कवटाळत बसणे एवढी मी काही नंदिनी नाही आहे. आता रम्याचं हे बोलणं ऐकून वसुहत्या हसू लागतात आणि म्हणतात हो तू काही नंदिनी नाही आहेस, पण खरं सांगू का माझ्या लेकीने खरंच खूप भोगलं आहे, खरंच खूप यातना सहन केल्या आहेत. तिच्या प्रेमासाठी ती खूप झगडली आहे, खूप लढली आहे. पण मला खात्री आहे यापुढे माझ्या लेकीच्या आयुष्यात फक्त सुख आणि सुख येणार. तुला माहीत आहे का रम्या, मी कधीपासून वाट बघते तुझ्या आणि पार्थच्या लग्नाची, तुम्हा दोघांचं लग्न व्हावं असं मलाही वाटतंय ग. तर रम्या म्हणते अगं आई तर काळजी करायची गरजच नाही आहे, कारण यांनी डिवोर्स फाईल करून 3 महिने तर झालेच आहेत ना, मग आता 3च महिने उरलेत, म्हणजे या 3 महिन्यानंतर काव्या आणि पार्थचा ऑफिशियल डिवोर्स होणार आणि मग मी ऑफिशियल पार्थची बायको होणार, माझं आणि पार्थचं ऑफिशियल लग्न होणार. असं म्हणत रम्या खूप खुश होते. रम्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून वसुहत्याही खुश असतात. वसुहत्या रम्याला म्हणतात ते तर आहेच ग, पण मला नाही वाटत की पार्थ लगेच तुझ्या प्रेमात पडेल. आता मात्र रम्या थोडी अपसेट होते. वसुहत्या म्हणतात नाही नाही, पण मी मानिनीला म्हणायला लावेल ना. रम्या म्हणते काय,
तर वसुआत्या म्हणतात लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणत दोघेही टाळ्या देतात आणि मोठमोठ्याने हसू लागतात. रम्या म्हणते आई आपण इथे खूप हसतोय एन्जॉय करतोय पण तिकडे काव्या रडत बसली असेल, कारण आता तिची अशी काही अवस्था झाली आहे ना की तिला काहीच सुचत नसेल आणि कोणी कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी ती काही त्यातून सावरणार नाही. असं म्हणत दोघींनाही काव्याला झालेला त्रास पाहून आनंद होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की पार्थने मानिनीताईंना बोलावून घेतलेलं असतं. मानिनीताई म्हणतात आता बोल काय झालंय, काव्य हवी आहे. अरे काव्य हवी आहे म्हणून काय बोलतोयस तू तू जा ना स्वतः आणि काव्याला घेऊन ये. अरे मागच्या वेळी आठवतंय का मी घेऊन आली होती तिला गेस्ट रूम मधून, मी तिला तुझ्या रूमपर्यंत घेऊन आले होते, यावेळी तू जा यात काय. तर आता पार्थ म्हणतो आई तुझ्या उत्साहाला थोडी उसंत दे, मी काय बोलतोय ते प्लीज जरा ऐकून घेशील का. आई तू आत्ता जा आणि काव्याशी बोलून घे. तर आता मानिनीताई म्हणतात काय बोलू, काव्या पुन्हा एकदा बोका घेऊन तुझ्या रूमपाशी आली होती वाटतं, फार लबाड होत चालली आहे काव्या आणि तिचा तो बोका. तर आता पार्थ म्हणतो आई अगं मी काय बोलतोय ते प्लीज पूर्ण ऐकून तरी घे, अगं मी जे बोलतोय ते प्लीज सिरियसली ऐकून घे. तर मानिनीताई म्हणतात ओके ओके सिरियस बोल काय झालंय. तर आता पार्थ म्हणू लागतो आई प्लीज तू जाऊन एकदा त्यांच्याशी बोलून तरी घे. मानिनीताई म्हणतात पण मी का बोलून घेऊ, नक्की काय झालंय ते तरी नीट सांग. तर पार्थ मानिनीताईंना म्हणतो आई काव्या माझ्या रूमजवळ आल्या होत्या, मी त्यांच्याशी बोलायला गेलो पण त्या माझ्याशी काहीच बोलल्या नाहीत आणि निघून गेल्यात, त्या रडत होत्या. तर मानिनीताई म्हणतात काय काव्य रडत होती का, कशासाठी. तर पार्थ म्हणतो तेच तर मला माहीत नाही आहे, जा आणि बोल ना तिच्याशी प्लीज. तर आता मानिनीताई म्हणतात रडत होती ना मग बरं झालं रडू देत, तुलाही तेच हवंय ना, तुला तिने खूप त्रास दिलाय आणि तुला तर तिचा खूप राग येतोय, मग तू का काळजी करतोयस, रडते तर रडू देत ना. आणि तसं सुद्धा मला तरी असं वाटते की तिलाही देवाने शिक्षा दिली असणार, झाली की नाही फिट्टम फाट. तर आता पार्थ म्हणतो आई अगं काय हे शाळकरी मुलांसारखं बोलतेस, मी काय बोलतोय आणि तू काय बोलतेस, अगं काव्य रडत होती म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असेल ना, मग तू जाऊन विचार की नक्की काय घडलं होतं, जाऊन बोल ना तू तिच्याशी, प्लीज जा ना गाई आणि काय रडतायत ते विचार ना त्यांना प्लीज आई. असं म्हणत आता पार्थ मानिनीताईंना मनवत असतो, परंतु मानिनीताई सुद्धा काही कमी नसतात. मानिनीताई पार्थला म्हणतात अरे मी का जाऊ, नाही नाही मी नाही जाणार. असं म्हणत मानिनीताई निघून जात असतात. पार्थ आपल्या आईचा हात पकडतो आणि म्हणतो आई अगं तू ज्यावेळी रडतेस तुला ज्यावेळी वाईट वाटतं त्यावेळी मी येतो ना तुझी समजूत काढायला. तर मानिनीताई म्हणतात तुझ्या अगोदर विक्रम येतात, विक्रम येतात मला शांत करतात, माझी समजूत करतात, माझे डोळे पुसतात आणि या सगळ्यात मला त्रास होऊ नये याची काळजी घेतात, म्हणजे कशामुळे मला त्रास झालाय हे जाणून घेतात आणि त्यामुळे मला पुन्हा त्रास होऊ नये यासाठी मी ज्या कारणाने रडते ते कारण संपावं यासाठी प्रयत्न करत असतात आणि हे सगळं काही विक्रम करत असतात. आता तरी समजलं का, पोरं वगैरे काही नाही रे, येतात आईबापांची समजूत घालतात आणि निघून जातात, पण त्यांची बायको आली की काहीच नसतं. त्यामुळे मला तरी आता हे काही सांगू नकोस की तू मला समजवायला येतोस. एक सांगू का, आपल्यासाठी हक्काचा माणूस कोण असतं तर आपला नवरा, आणि माझ्यासाठी विक्रम आहेतच, कारण विक्रम कधीही माझ्या डोळ्यात पाणीही येऊ देत नाही आणि आलंच तर माझी समजूत काढतात आणि त्यातून मला त्रास होऊ नये याचीच काळजी घेत असतात. तर पार्थ मानिनीताईंना म्हणतो तू बाबांना उठवतेस का. आता मात्र मानिनीताई डोक्यावरच हात मारतात. तर पार्थ म्हणतो हो ना आई मला खात्री आहे बाबाच काव्यांना नीट समजावू शकतात आणि काव्या बाबांचंच ऐकू शकते, त्यामुळे जा ना तू बाबांना उठव आणि त्यांना सांग खूप महत्त्वाचं काम आहे, बाबा नक्कीच काव्यांना समजावतील. तर आता मानिनीताई पार्थला म्हणतात पार्थ अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय का, म्हणजे काव्या रडते म्हणून मी जाऊन बाबांना उठवायचं, बाबांना सांगायचं काव्याला समजावायला, बाबा झोपले त्यांना झोपेतून उठवायचं आणि काव्याच्या रूममध्ये पाठवायचं, काव्या रडते त्याचं कारण विचारायचं. पार्थ हा हा करत असतो. मानिनीताई म्हणतात अरे हा हा काय करतोयस, हे सगळं काही बाबांना करायला सांगायचं का. तर पार्थ म्हणतो हो. मानिनीताई म्हणतात अरे तू तिचा नवरा आहेस आणि हे सगळं काही नवऱ्याने करायचं असतं, नवरा म्हणून तुझं ते कर्तव्य आहे, तू जाऊन काव्याला समजवावं, ती का रडते हे समजून घ्यावं, तर तू बाबांना पुढे करतोयस. अरे काय हे 6 फूट मर्दासारखा मर्द हट्टाखट्टा आणि तू आता या सगळ्यासाठी त्या बाबांना पुढे करतोयस. पार्थ अरे आहेस ना भानावर तू, साधं तुला तुझ्या बायकोचे डोळे पुसता येत नाही, तिला काय झालं हे विचारता येत नाही. असं म्हणत आता मानिनीताईंनी पार्थला तर धारेवरच धरलेलं असतं.
मानिनीताई पार्थला म्हणतात, अरे तुला हे काहीच जमत नाही तर तुझा उपयोग तरी काय? पार्थ म्हणतो, आई प्लीज मला समजून घे ना, प्लीज तू तरी जाऊन बोल ना, नाहीतर एक काम कर ना, बाबांना जाऊन सांगशील का? मानिनीताई म्हणतात, बाबा झोपले आहेत आणि मी बाबांना उठवणार नाही. तुझी जबाबदारी आहे आणि तुझी जबाबदारी तू पूर्ण करायची. या सगळ्यामध्ये मलाही ओढू नकोस आणि बाबांनाही ओढू नकोस. आता मानिनीताई पार्थला धमकावतात आणि म्हणतात, जा आणि स्वतःहून काव्याची काळजी घे. पार्थ काही हलत नसतो. मानिनीताई म्हणतात, जा म्हटलं ना मग जायचं. आता मात्र पार्थ समोर दुसरा कुठलाच पर्याय नसतो, कारण शेवटी मनातून पार्थलाही काव्याची काळजी वाटत असते. पार्थ आता एक एक पाऊल पुढे टाकत काव्याच्या रूमच्या दिशेने निघालेला असतो. तर मानिनीताई मनाशी म्हणतात, आज काव्याची काळजी मलाही वाटते रे, पण मी जर पुढे गेले तर तू काव्याशी कधीच बोलायला जाणार नाहीस. खरं तर आज काव्याला तुझी गरज आहे आणि आज काव्यासोबत तू असावंस. मलाही काव्याची काळजी आहे आणि तुलाही काव्याची काळजी आहे हे दिसतंय, परंतु काव्याच्या या बोक्याला साय नाही तर भाव खायचा असतो ना. असं म्हणत मानिनीताई आता पार्थकडे पाहू लागतात. पार्थच्या नजरेत काव्याविषयीचं प्रेम तर दिसत असतं, पण तेच प्रेम ओठावर येत नसतं. तर मानिनीताई मनाशीच म्हणतात, काव्या येतोय ग तुझा बोक्या तुझ्याकडे, आता सांभाळ तुझ्या बोक्याला. असं म्हणत मानिनीताई आता हात जोडून देवाला प्रार्थना करतात, आपल्या मुलांचे संसार सुखाचे व्हावेत, त्यांच्या संसारात कोणतंही विघ्न येऊ नये एवढीच मानिनीताईंची इच्छा असते. दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्याच्या बोलण्यामुळे काव्याचे अश्रू अनावर होतात. ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ती तिच्या बोक्याला मिठीत घेते आणि म्हणू लागते, नाही, मी पार्थपासून वेगळी नाही होऊ शकत, मी पार्थला सोडून नाही राहू शकत. काव्या खूप घाबरलेली असते. पार्थपासून दूर जाणं हा विचारसुद्धा तिच्या मनाला त्रासदायक ठरत असतो. आता काव्या आपल्या पर्समधलं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र ते लॉकेट हातात घेते आणि थरथरत्या हाताने ते लॉकेट जोडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते लॉकेट जोडणं काही शक्य होत नाही आणि त्यावेळी काव्याला अश्रू अनावर होतात. आपलं प्रेम पुन्हा एकदा आपण जोडू शकत नाही याची तिला खंत वाटत असते, वाईट वाटत असतं. काव्या खूप रडत असते, तिचे अश्रू अनावर होतात. ती पुन्हा एकदा ते मंगळसूत्र बंद करून ठेवते आणि त्यानंतर आपला मोबाईल हातात घेते आणि कोणासोबत तरी आपलं मन मोकळं करावं यासाठी ती नंदिनीला फोन करते. नंदिनी पाहते तर काव्याचा फोन आलेला असतो. नंदिनी बोलते, बोल ना काव्या, परंतु काव्याला काय बोलावं काहीच कळत नसतात. तिचे शब्दही फुटत नसतात. नंदिनी म्हणते, बोल ना काव्या, काय झालंय बाळा? परंतु त्याचवेळी नंदिनीला बाबा आवाज देतात आणि म्हणतात, नंदिनी बाळा, तू अजून झोपली नाही आहेस का आणि कोणाशी बोलतेस? नंदिनी म्हणते, नाही बाबा, मी झोपतच होते. तर नंदिनीचे वडील विचारतात, तू जीवाशी बोलतेस का? नंदिनी म्हणते, नाही बाबा, मी जीवाशी नाही बोलत आहे. असं म्हणत नंदिनी काव्याला म्हणते, बोल ना काव्या, काय झालंय? काव्या म्हणते, काही नाही ताई. तर काव्याला नंदिनी म्हणते, तू माझ्याशी खोटं बोलू नकोस. काव्या, अगं काय झालंय, बोल ना माझ्याशी. काव्या काहीच बोलत नसते. आता आपल्या ताईला काय सांगावं हे काव्यालाही काही कळत नसतं. आता काव्याच्या आवाजात झालेला बदल आणि काव्याचं गप्प राहणं यावरून नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं की काव्या रडत आहे आणि म्हणूनच नंदिनी काव्याला म्हणते, काव्या तू रडतेस का बाळा? तर काव्या आपले अश्रू पुसत म्हणते, नाही ताई, अगं मी सहजच फोन केला होता. नंदिनी म्हणते, हो ना, मग माझ्याशी बोल ना. परंतु काव्या काहीच बोलत नाही. नंदिनी म्हणते, काव्य अगं बोल ना, प्लीज माझ्याशी बोल. काव्य म्हणते, नाही अगं ताई, मी सहजच फोन केला होता, तिथे बाबा आहेत ना. नंदिनी म्हणते, अगं बाबा इथे नाही आहेत, बोल, तुला काय बोलायचं आहे? काव्य म्हणते, काही नाही, तू झोप आता. असं म्हणत काव्या काही न बोलता फोन ठेवते. इकडे नंदिनी म्हणत असते, हॅलो काव्या, अगं बोल ना. परंतु काव्या काहीच बोलत नाही, ती फोन ठेवून देते. काव्याला खूप त्रास होत असतो. इकडे नंदिनीला काव्याची काळजी वाटत असते. नंदिनी विचार करत म्हणते, काय झालं असेल? पार्थ काही बोलले असतील का काव्याला? काव्याला काही त्रास तर होत नसेल ना? नंदिनी घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे जीवा फोनवर बोलत असतो आणि म्हणू लागतो, अगं बाई, तुझं रडणं थांबवून बोललीस माझ्याशी तर मला कळणार आहे ना की नक्की काय घडलंय ते. प्लीज जरा शांत हो आणि माझ्याशी बोल, म्हणजे मला कळेल तू का रडतेस, नक्की काय घडलं आहे. तर काव्य म्हणू लागते, अरे इतका वेळ मी तुला काय सांगते, एवढंही कळत नाहीये का असा माठासारखा गप्प राहिलायस? तर जीवा म्हणू लागतो, अगं काय सांगतेस तू, हेच ना की रम्या बोलली आहे ते? तर काव्य म्हणते, नाही, गुरुजी बोलले आहेत ते. तर जीवा म्हणतो, अगं तेच ना, म्हणजे दादा आणि रम्याच्या लग्नाविषयी रम्या तुला बोलली, हेच तुला सांगायचं आहे ना? तर काव्य म्हणते, हो, परंतु हे सगळं काही गुरुजींनी सांगितलं आहे. जीवा, मला तुला एवढंच सांगायचं आहे, अरे मला पार्थ हवे आहेत, मी पार्थशिवाय नाही राहू शकत. असं म्हणत काव्या खूप रडत असते. काव्या जीवाला म्हणते, मी त्यांना दुसऱ्या कोणासोबतही पाहू शकत नाही, ते फक्त माझे आहेत आणि मला ते आयुष्यभर हवे आहेत. गुरुजींच्या तोंडून असं काहीतरी ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे जीवा. मला काय करावं काहीच कळत नाहीये आणि म्हणूनच मी तुला फोन केला.
तर जीवा काव्याला म्हणतो शांत हो, अगोदर तू शांत हो, आपण शांतपणे बोलू. तर काव्य चिडते आणि म्हणू लागते गप रे जीवा, नेहमीची तीस तीस टिपिकल वाक्य नको वापरूस, शांत हो म्हणे. काय शांत हो सांग ना, एवढं सगळं घडल्यानंतर मी शांत राहीन असं तुला वाटतंय का जीवा? आत्ता कुठे मी देशमुखांवर हक्क गाजवायला लागले होते, आत्ता कुठे या नात्याचा मी स्वीकार करू लागले होते, आत्ता कुठे मला ते हवे हवेसे वाटत होते, आणि आता हे सगळं काही असं घडावं आणि अचानकच हे सगळं काही काय ऐकायला मिळतंय जीवा, मी काय करू सांग ना. जीवा म्हणतो एकदम चूप, आता एकदम शांत व्हायचं, मी जे काही सांगतोय ना ते शांतपणे ऐकायचं, एक शब्दही बोलायचं नाही असं म्हणत जीवा आता काव्याला समजावत असतो. आता फोन स्पीकरवर असतो आणि त्याचवेळी पार्थ सुद्धा काव्याच्या रूम बाहेर आलेला असतो. तर जीवा काव्याला म्हणतो, काव्या, अगं रम्याच्या बडायांवर तू लक्ष देऊ नकोस, अगं रम्या जे बडाया मारते ना त्याने काहीही होणार नाही. काव्या म्हणते मग गुरुजींचे ते शब्द? तर जीवा म्हणतो अगं गुरुजींचे शब्द मला माहीत आहे, गुरुजींचं भाकीत खरं होतं, आत्तापर्यंत गुरुजींचं भाकीत कधीही खोटं ठरलं नाही. काव्या म्हणते हो, कारण बाबांचा तो हार्ट अटॅक. तर जीवा म्हणतो मला माहीत आहे बाबांना हार्ट अटॅक येणार अशी भाकीत गुरुजींनी सांगितलं होतं, परंतु त्या अगोदरच आम्ही बाबांच्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या आणि म्हणूनच पुढचा धोका टळला. काव्यागत तुला कळतंय का, अगं गुरुजींनी फक्त भाकीत केलं होतं, परंतु पुढचा धोका आम्ही अगोदरच टळला होता, त्यामुळे पुढे काही विचित्र घडलं नाही. तुला माहीत आहे का गुरुजी मला काय म्हणाले होते, की तुला आगीपासून धोका आहे. मग त्याने काय झालं, फार्म हाऊसवर माझ्या त्या आगीमुळे टॅटू जळाला, माझ्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. पण मी जळालो का, या सगळ्यात मला काही झालं का, नाही ना, मी सुखरूप आहे. दुसरी गोष्ट म्हणायला गेली तर एक गोष्ट तू विसरू नकोस, गुरुजी तुला काय म्हणाले होते, काव्य तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल आणि खरंच तुला ती अग्निपरीक्षा द्यावी लागेल, पण त्या अग्नीत काव्यातील सगळे दोष निघून गेलेत, सगळे वाईट दोष जळून गेले आणि एक प्युअर काव्या उरली जी माझ्या दादासाठी बनली आहे. आणि म्हणूनच काव्या, मी तुझा हात धरून मी दादापर्यंत हॉस्पिटलमध्ये तुला घेऊन गेलो होतो, हे सगळं काही आठवतंय ना काव्या? मग या सगळ्या गोष्टी आठव. आणि 16 डिसेंबर काव्या, तू 16 डिसेंबर आठव, तो दिवस तर आपल्यासाठी चांगलाच बनला होता ना, आणि तो दिवस आपल्यासाठी खरंच खूप चांगला होता. अगं बघ ना, इतके दिवस आपण आपल्या पार्टनर्सला आपल्या आयुष्यातील मोठं सत्य सांगू शकलो नव्हतं, परंतु ते सत्य शेवटी सगळ्यांसमोर आलंच ना, आणि त्याने आपलं काय वाईट झालंय का? नाही, जे घडलंय ते योग्यच घडलंय काव्या. तर काव्य आपले अश्रू पुसते आणि म्हणू लागते हो ना जीवा, इतके दिवस आपल्या तोंडून जे निघत नव्हतं ते युनिवर्सने घडवून आणलं. म्हणजे आपण आपल्या पार्टनर्सला दरवेळी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आतापर्यंत हे सत्य आपण आपल्या पार्टनरला नाही सांगू शकलो. पण ते आपले पर्सनल फोटो कसे तिथे आले, कोणी आणले, काहीच माहीत नाही. पण जे काही घडलं ते चांगलं घडलं, आपल्या मनावरचं दडपण एकदा निघून गेलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कधीच मूव्ह ऑन झालो आहोत, परंतु आपण आपल्या पार्टनर्सला हे सांगूच शकलो नव्हतो, परंतु ते सत्य आज सगळ्यांना समजलं आहे. तर जीवा म्हणतो एक्झॅक्टली, कधी काही आम्ही एकत्र होतो, परंतु आत्ता नाही आहोत. आत्ता आमचं तुमच्यावर प्रेम आहे हे मात्र आपण आपल्या पार्टनरला सांगूच शकलो नाही आहोत. हे सगळं काही पार्थ ऐकत असतो. काव्या आणि जीवाचं ते बोलणं पार्थने ऐकलेलं असतं. आता पार्थलाही कळालेलं असतं की जीवा आणि काव्या यांच्या नात्यातील झालेला बदल. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या आपल्या नावाचं, काव्यार्थ नावाचं लॉकेट हातात घेते आणि म्हणू लागते पार्थ माझे आहेत आणि ते कायम माझेच राहणार आहेत. कोणाचंही भाकीत माझ्या प्रेमापेक्षा मी मोठं ठरू देणार नाही. माझं प्रेम पार्थ आहेत आणि माझं प्रेम मी कायम माझ्याजवळच जपून ठेवणार आहे. आणि हे सगळं काही पार्थने ऐकलेलं असतं. काव्याच्या प्रेमाची परीक्षा पार्थने पाहिलेली असते, परंतु या प्रेमाच्या परीक्षेत काव्या मात्र उत्तीर्ण झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की गुड्डू जीवाला म्हणतो नाही भैया, तुम्ही असं खोटं बोलायला नको होतं. तर जीवा म्हणतो प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतो असं म्हणत तो आईस्क्रीम खात असतो. आणि त्याचवेळी तिथे नंदिनी आलेली असते. आता नंदिनी मोठ्याने जीवाला म्हणते पण मी तुम्हाला माफ करणार नाही, कारण नंदिनीला अगोदरच खोटं बोलणं अजिबातच आवडत नसतं आणि त्यात जीवाने केलेला खोटेपणा तिला अजिबात सहन होत नसतो. आता जीवा नंदिनीची कशी समजूत काढेल, तर दुसरीकडे काव्याच्या त्या प्रेमाचा आता पार्थ स्वीकार करेल का हे येणारा काळच ठरवेल. येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. त्यासाठी येणारे काही भाग अजिबातच पाहायला विसरू नका आणि त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.